बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य चळवळीला वाहून घेतलेले वामनदादा, प्रतापसिंगदादा, उत्तमदादा यांच्यासारखे महान विचारवंत तत्वाची माणसं यांना आजच्या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी उपस्थित महाथेरो विनयपालजी यांनाही मी वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व कलावंत, भाषणातून पुढारी बाबासाहेब सांगतात, पण कवनातून गायनातून सहजपणे मोठा बाबासाहेब समजून सांगण्याचं काम कलावंत करतात। ही कलावंत मंडळी समाजाचं खऱ्या अर्थानं भांडवल आहे, ही संपत्ती आहे आमची। हिचं जतन करणं, हिचं संवर्धन करणं, हिचा विकास करणं, हिचं पालन पोषण करणं हे समाजाचं कर्तव्य आहे। आणि ह्या संपत्तीचं समाज जर संरक्षण करणार नसेल तर मग आमचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असू शकणार नाही। म्हणून कलावंतांचा सन्मान झाला पाहिजे, चळवळीत काम करणाऱ्या माणसांचा सन्मान झाला पाहिजे, तत्वासाठी जगणाऱ्या माणसांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे। आणि म्हणूनच आपण आपली लेखणी झिजवावी, आपल्या गायनातून बाबासाहेब सांगावा, आपल्या गायनातून बुद्ध, फुले, आंबेडकर पाझरावा आणि त्यातून या समाजात नवचैतन्य निर्माण व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी उत्तमदादा पुलकरांच्या द्वितीय स्मरण दिवशी मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून माझ्या शब्दांना विराम देतो। जय भीम। या ठिकाणी यानंतर महाराष्ट्राची खरं तर मुलुक मैदानी तो म्हणायला लागेल गीताची आमचे कोणाला